नीट परीक्षा पेपर फुटीनंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं अभूतपूर्व आंदोलन झालं. या आंदोलनानंतर आता दक्षिण भारतातील एक राज्य नीट विरोधात कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतंय. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी नीट विरोधात आणि वैद्यकीय प्रवेशांसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कायदेशीर मार्गामुळे नीटच्या चक्रात अडकलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का? खरंच तामिळनाडूमध्ये नीट शिवाय वैद्यकीय प्रवेश होणार का? हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया. नमस्कार, मी उन्मेष खंडाळे. आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह. तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी राज्यात धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे अनेक लोकाभिमुख निर्णय फक्त तामिळनाडूच नाही तर देशभरात चर्चेत येत आहेत. मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी 11 ऑगस्ट रोजी तामिळनाडू विधानसभेत अधिकृतपणे एक महत्त्वाचा ठराव मंजूर केला. भारतीय जनता पक्ष वगळता सर्व पक्षीय सहमतीने हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावाद्वारे त्यांनी नीट पूर्णपणे बंद करण्याची मागणी केंद्र सरकारला केली आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी त्यांनी केंद्र सरकारला पर्याय देखील दिलाय. नीट पूर्णपणे बंद करून 12वीच्या गुणांच्या आधारावर वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया राबवण्याची कायदेशीर परवानगी देण्याची मागणी तामिळनाडू विधानसभेनं ठराव करून केली आहे. जंतर मंतरवरील आंदोलनापूर्वीपासून तामिळनाडू सरकार हे नीट विरोधात वेळोवेळी भूमिका घेत आलंय. मे 2026 मध्ये जोसेफ विजय यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला. त्यावेळी तामिळनाडू सरकारतर्फे नीट मधील पेपर फुटी आणि अनियमिततेच्या मुद्द्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत वैद्यकीय प्रवेशासाठी पुन्हा 12वीच्या गुणांची पद्धत सुरू करण्याची अधिकृत मागणी करण्यात आली होती. आता तामिळनाडू सरकारनं राज्यात नीट परीक्षा रद्द करून 12वीच्या अर्थात HSC बोर्डाच्या गुणांच्या आधारे MBBS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश देण्याची अधिकृत भूमिका घेतली आहे. यासाठी केंद्र सरकारनं नॅशनल मेडिकल कमिशन ऍक्ट या केंद्रीय कायद्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी राज्य सरकारनं केली आहे. थलपती विजय यांच्यापूर्वी राज्यात MK स्टॅलिन यांचं सरकार होतं. AIADMK सरकारच्या काळात तामिळनाडू विधानसभेनं 2017 मध्ये सर्वप्रथम नीट मधून सूट मिळवणारं विधेयक मंजूर केलं होतं. परंतु सप्टेंबर 2017 मध्ये राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी नाकारली. मात्र DMK सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री MK स्टॅलिन शांत बसले नाही. त्यांनी 13 सप्टेंबर 2021 रोजी विधानसभेत तामिळनाडू ऍडमिशन टू अंडर ग्रॅज्युएट मेडिकल डिग्री कोर्सेस बिल 2021 अधिकृतपणे मंजूर केलं. राज्यपालांनी हे विधेयक परत विधिमंडळाकडे पाठवलं. मात्र हार मानतील ते दक्षिणेतील राजकारणी काय? राज्यपालांनी परत पाठवलेलं विधेयक तामिळनाडू विधानसभेनं 8 फेब्रुवारी 2022 रोजी कोणताही बदल न करता पुन्हा एकदा मंजूर केलं. त्यानंतर मे 2022 मध्ये ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं. तामिळनाडूचं हे नीट विरोधी विधेयक फेटाळून लावण्यात आलं. हा कायदेशीर लढा आणि राजकीय प्रक्रिया गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सुरू आहे. DMK सरकारचा हाच लढा आता सत्तेत असलेले मुख्यमंत्री जोसेफ विजय लढताना दिसत आहेत. त्यांच्या या लढ्याला केंद्रातील मोदी सरकार कसा प्रतिसाद देतं हे पाहावं लागेल. अशाच माहितीपूर्ण बातम्या आणि व्हिडिओंसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.